तर आज मी बनवलं आहे स्ट्रॉबेरी कस्टर्ड किंवा तुम्ही याला स्ट्रॉबेरी पुडिंगसुद्धा म्हणू शकता. तर चला आपण बघूया. सर्वप्रथम एका बाउलमध्ये आपण पाणी घेत आहोत. त्यामध्ये 1 चम्मच बेकिंग सोडा टाकून घेणार आणि ज्या आपण स्ट्रॉबेऱ्या आणलेल्या आहेत त्या बेकिंग सोड्याच्या बाउलमध्ये टाकून घ्यायच्या. आपण या स्ट्रॉबेऱ्या बेकिंग सोड्याच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ, जेणेकरून स्ट्रॉबेरीवर लागलेले जे कीटक आहेत ते या बेकिंग सोड्याच्या पाण्यातून निघून जातील. त्यानंतर एका बाउलमध्ये आपण थोडंसं चिल्ड दूध घ्यायचं. जे दूध आपण कस्टर्डसाठी यूज करणार आहोत त्याच्यामधलेच थोडे दूध छोट्या बाउलमध्ये घ्यायचे आणि बाउलमध्ये दूध घेतल्यानंतर त्यामध्ये आपण 1 किंवा 1.5 चमचा, जसे तुम्ही बनवत असाल त्या क्वांटिटीनुसार तुम्ही 1 किंवा 1.5 चमचा कस्टर्ड पावडर घ्यायची आणि ती पावडर ज्या बाउलच्यामध्ये दुधामध्ये टाकल्यानंतर ती चम्मचने मिक्स करत राहायची, जेणेकरून त्यामध्ये एकही गाठ बनणार नाही आणि आपली अशी स्मूथ पेस्ट होईल. जोपर्यंत पूर्ण पावडर त्या दुधामध्ये मिक्स होत नाही तोपर्यंत आपण चम्मचने ही पावडर त्या दुधामध्ये मिक्स करत राहू. आता बघा मी सर्व पावडर मिक्स करून घेतले आहे आणि थोड्या वेळाने त्या पावडर ती पूर्ण दुधामध्ये मिक्स होऊन आता बघा स्मूथ पेस्ट तयार झाली आहे. आता एक बाउलमध्ये आपण एका टोपामध्ये आपण दूध थोडंसं गरम करत घेऊ. त्यामध्ये 2 चम्मच साखर घाला आणि साखर घातल्यानंतर लगेच एक उकळी आल्यावर त्यामध्ये जे आपण पावडरची स्मूथ पेस्ट केली आहे ती पेस्ट घालून घ्यायची. पेस्ट घालून घेतली की त्याला आपण चम्मचने स्टर करत राहायचं. बघा मी चम्मचने स्टर करत आहे. आता थोड्याच वेळात दुधाला उकळी आल्यावर जी आपल्या दुधाची पेस्ट आहे ती थोडी अशी जाडसर बनेल. बघा अशी थिकनेस आणि अशी कॉन्सिस्टन्सी असली पाहिजे त्या पावडर मिक्सरची. बघा जास्त जाड पण नाही जास्त पातळ पण नाही, मीडियम ठेवायचं. आता पूर्ण दूध हे आपलं रेडी झालेलं आहे, ते थंड करून घ्यायचं. तोपर्यंत साईडला स्ट्रॉबेरीचे छोटे काप आणि मोठे काप मी करून घेतले आहे प्लेटमध्ये. आता कस्टर्ड बनवायचं म्हटलं तर थोडीशी असं डेकोरेशन तर पाहिजेच हवं ना. तर मी मस्तपणे चॉकलेट शेकच्या चॉकलेट सिरपने मस्त बाउल डेकोरेट केलं आहे. त्याच्यानंतर मी ते कस्टर्ड पुडिंगमध्ये 1 चमचे स्ट्रॉबेरीचे ते बारीक काप केलेले ते घातलेले आहेत. आता मी बाउलमध्ये थोडे मिक्सचर घालत आहे. थोडेसे आपले मिक्सचर त्याच्या बाउलमध्ये घालून झाले की त्यामध्ये जे आपण स्ट्रॉबेरीचे काप केलेले आहेत ते एक करून असे रचून घ्यायचे. त्यानंतर पुन्हा ते राहिलेले पुडिंगचे मिक्सचर त्या बाउलमध्ये घालायचे आणि वरतून आपण पुन्हा स्ट्रॉबेरीचे काप त्याच्यावर ठेवून डेकोरेशन करून घ्यायचे. बघा आता होममेड कशी मस्त रेडी आहे ना स्ट्रॉबेरी पुडिंग. तर तुम्हाला आवडले असेल तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेक्स्ट रेसिपी काय बनवू यासाठी कमेंट करा. धन्यवाद.